ही बघा हनी. तर आता मुलांच्या शाळा सुरू होणार आहे, ट्युशन सुरू झालेल्या आहेत. तर मुलांचे बुक्स, नोटबुक, टेक्स्टबुक जे काही आहे सगळं घेऊन झालेलं आहे. स्कूल बॅगही घेऊन झालेली आमची. फक्त आणि रेनकोट इम्पॉर्टंट, रेनकोट, बॅगचे कव्हर ते सगळं घेऊन झालेलं आहे. फक्त आमचं बाकी राहिलेलं आहे तो युनिफॉर्म. तर आता युनिफॉर्म शाळेने असं केलेलं आहे की त्यांनी शॉप डिवाइड केलेले आहेत. या शाळेचं ते शॉप आहे, त्या शाळेचं ते शॉप आहे. आणि ते शॉप पण असे आहेत की आपण जर अदर दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तर विचारतात कोणी शाळेमधून आले, सो ते अवेलेबल करून देत नाही. तर आणि युनिफॉर्म म्हटलं तर 1700-1800 रुपयाचा आहे. आणि मागच्या वर्षीचे 4 शर्ट आहे, टाय सुद्धा आहे, सगळं आहे. पण आम्हाला पाहिजे मिडी. शर्ट पण आहे, 4 शर्ट्स आहे. आणि शॉपमध्ये गेलो तर 450-500 रुपयाचं एक शर्ट आहे. आणि गावाकडून आम्ही आणलं 160 रुपयाला, समथिंग 120 रुपयाला असे शर्ट आम्ही गावाकडून घेऊन आलो जेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्ये घरी गेलो होते तेव्हा. आणि आणि लाडूचा मागच्या वर्षीचा युनिफॉर्म आहे. लाडूलाही शर्ट आणले, सो त्याला काही घेण्याची गरज नाही. पण घेण्याची गरज आहे आमच्या हनीबाईला. तिला आता आम्ही चाललो मार्केटमध्ये कार आहे. सो आता आम्ही त्या टेलरकडे जात आहोत. ते काय म्हणतात बघूया. ते बाईला मिडी शिवून देतात की पूर्ण युनिफॉर्म. बघा सॉरी मी मिडी म्हटलं, स्कर्ट असते तो. तर तो स्कर्ट शिवून देता की नाही ते आता आम्ही विचारायला जात आहोत त्याला. तर चला मग जाऊया टेलर शॉपमध्ये. जेव्हा आम्ही डिस्कस केलं की हनीला मिडी घ्यायची आहे किंवा युनिफॉर्म घ्यायचा आहे, तेव्हा मग इंगळे साहेबांनी सर्च मोहीम केली की कुठं टेलर भेटतो का किंवा कोणता टेलर शिवून देतो का. टेलर कमी नाही आहेत बदलापूरमध्ये, खूप सारे टेलर आहेत, बट ते युनिफॉर्म शिवत नाही. मग त्यांनी बराच शॉपवाल्यांना विचारलं, तेव्हा एक टेलर भेटला आम्हाला. सो आम्ही आता तिथं जात आहोत आणि तो आहे बदलापूर हायवेला, तिथे त्याचं एक शॉप आहे. सो आता आम्ही तिथं निघालेलो आहे. आणि आज वातावरण खूप छान मोकळं आहे, फ्रेश आहे. आणि संध्याकाळी खूप फिरायला खूप मजा येते कारण सगळं गच्च भरलेलं दिसते. आणि जास्तीत जास्त मुंबई ही रात्रीच जागी असते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर सगळं तुम्ही बघितलंच आहे बऱ्याच वेळा. तर आम्ही निघालेलो आहे आता हनीसाठी मिडीचं माप देण्यासाठी. तर बघूया आता टेलर काय म्हणतात, किती दिवसामध्ये देतात, कारण शाळा लवकरच उघडणार आहेत. सो त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत की मुलांना सगळं घेऊन झालेलं आहे. बाकी आहे तो युनिफॉर्म. सो आपण जस्ट हायवेला टर्न झालेला आहे. बघतच आहात आम्ही निघालेलो आहे. सो चला जाऊया मग टेलर शॉपमध्ये. हे पोहोचलो आहे टेलरिंग शॉपमध्ये. सो आता बघू त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर ते काय म्हणतात काय नाही. आणि इंग्रज साहेबांचं असं म्हणणं आहे की सगळ्या शाळेचे युनिफॉर्म ते इथं शिवायला येतात. तर आता इंग्रज साहेब उतरले बाईकवरून. तर बघा लाडू आणि आम्ही जात आहोत आता शॉपमध्ये. सो तुम्ही बघतच आहात. आणि हनी करत आहे आम्हाला शूट. आता इंग्रज साहेब तुमच्याशी बोलणं करत आहेत. मी त्यांना काही इन्फॉर्मेशन विचारलं म्हणजे प्राईस वगैरे हे ते सर्व काही. तुझंच काम आहे. माप काय आमचं त्या काय हे बघा आता हनी जाते माप द्यायचं आहे तिचं. माप म्हटलं तर मी त्यांना सांगितलं की थोडं मोठंच घ्यायचं आहे, कारण हे मुलं असे आहेत ना की त्यांना कंटिन्यू युनिफॉर्म घालावे लागतात. घरातले कपडे त्यांना कितीही कसे घेतले तरी ते टाकूनच द्यावे लागतात. तर त्यांना सांगितलं की माप थोडं एक्स्ट्राच घ्या, म्हणजे जेवढं तिचं मेजरमेंट आहे त्याच्यात थोडं एक्स्ट्रा घेतलेलं बरं, कारण ते नंतर टाकण्यात येत नाही. तिने थोडं आधी डोळे चेहरा वाकडा तिकडं केला की हे काय मेजरमेंट सांगितलं मम्मा तू. पण तिला म्हटलं की बाबा हा युनिफॉर्म ॲटलिस्ट 2 वर्ष तरी चालायला हवं ना तुला, हे स्कर्ट 2 वर्ष तरी चालायला हवं ना. मग त्यासाठी तिने पण ॲग्री झाली की हां ठीक आहे. मी त्यांना सांगितलं की मिडी जे स्कर्ट आहे त्याचं मेजरमेंट थोडं एक्स्ट्रा घ्या. आणि दुसरी गोष्ट त्याला पॉकेट शिवा. तर ती पण हसायला लागली, मम्मी तू असं काय सांगत आहे. म्हटलं हसायला हवं त्याला. ते आता तर मेजरमेंट लिहून घेत आहे तिचं आणि द्यायचं बाकी आहे. तर बघूया आता हनी मॅडम काय म्हणत आहे. बघू आपलं त्यांचं नवीन आहे त्यांच्यासोबत. खूप एक्सायटेड आहे. हे मला नवीन भेटणार आहे, मला नवीन
खालीच घ्या. बराच वेळ डिस्कशन झाल्यानंतर आता हनीबाईचं घेणार आहेत मेजरमेंट. सो बघूया आता हनी मॅडम काय म्हणतात त्यांना. इथं सांगितलं आहे की तिचं मोठंच मुलीचं माप घ्या म्हणून. आता बघूया. ओके येस मला एवढं हा, चालेल. तिचं ए बाई चालेल चालेल. बघते माझ्याकडे. हा हा चालते मोठं चालते. माप सांगितलं तर पण नक्कीच तेवढंच असायला हवं, कारण ही मुलं यांची ग्रोथ जास्त असते आणि कपडे लवकर याला लहान होतात. त्यासाठी मी कधीही यांना कपडे घ्यायचे असले तर थोडे एक्स्ट्रा मध्ये घेते. ते नाकडोळे मोडतात लाडूचं ठीक आहे आणि त्याला पॉकेट पण करा. नाकडोळे तिकडे करते पण तरीही मी त्यांना मोठेच कपडे घेते. तर हे झालं हनीच्या स्कर्टचं मेजरमेंट. आम्ही दिलं आता हनीच्या स्कर्टचं मेजरमेंट. बघूया एक दिलं की दोन पूर्ण युनिफॉर्म. एक आहे की 2 मिडी? 2 मिडी. ओके सो स्कर्ट मिडी नाही स्कर्ट आहे. तर या अंकलनी ते आम्हाला अवेलेबल करून दिले. सो थँक्यू सो मच. तुम्ही अवेलेबल करून दिले त्याबद्दल. कारण आम्ही पण खूप इरिटेट असतो, कारण युनिफॉर्म खूप महाग जातात आणि लवकर असं कोणी शिवून भेटत नाही, म्हणजे शिवून कोणी देत नाही. बट तर त्यांनी अवेलेबल करून दिले आणि 2 स्कर्ट. सो 2 स्कर्ट आम्ही हनीला शिवून घेत आहे. किती मजा. ओके सो जाऊ द्या, आमचं काम झालं हे महत्त्वाचं, कारण आम्ही खूप इरिटेट झालो होतो युनिफॉर्मच्या बाबतीत. बट यावर्षी आम्ही रिलॅक्स आहे कारण आमचं काम झालेलं आहे. सो नाही नसेल मेडी बस का मेजरमेंटचं काम झालेलं आहे पण बाजूला होतं शॉप. हा त्यात बाजूला दुकान असल्यानंतर मुलं का शांत बसतात का? लाडू साहेब मला हे हवं आणि मला ते हवं. मग डिस्कशन करून त्यांनी काहीतरी सिलेक्ट केलं दोघं भावांनी मिळून आणि आता ते घेत आहेत बघा लाडू. लाडू कधी ठिकाणावर राहणार तो बघा चालू काय त्याचं काही ना काही. आणि आधी बिचारी आपली शांत असते. हा खूप आणि काही घेतल्याशिवाय पुढे गाडी जाऊ शकते असं होऊ शकत नाही दुकान भेटल्यानंतर. आणि तेही बाजूला. सो मुलांनी तिथून खाऊ घ्यायला सुरुवात केलेली आहे. बघूया काय खाऊ घेतात. दुकानामध्ये नवीन काही असं सिलपॅक दिसलं की ते घ्यायलाच हवं. आता बघा हनीने काहीतरी घेतलेलं आहे पाणीपुरी. बघा पाणीपुरी घेतली आणि लाडूने काहीतरी वेगळं घेतलेलं आहे. आता आम्ही निघालो आहे घराकडे कारण आमचं काम झालेलं आहे. आणि खरंच सांगते जेव्हा मी बाहेर निघते रिलॅक्स फील करते, कारण जास्तीत जास्त वेळ माझा घरामध्ये जातो. मला बाहेर जास्त 2-3 महिने झाले घरामध्ये होते. 8 दिवस गावी जाऊन आले होते. तर बाहेर निघण्याचं कामच नाही. फंक्शन सुरू झाले आहे. शाळाही सुरू होणार आहे. सकाळी 5 उठायचं, सकाळी 5 ते 12 ऑनलाईन क्लासेस तेही शेअर करत असते. आता मुलांचं एक्स्ट्रा ट्युशन, शाळेचा टायमिंग, फीज तो खरंच सांगते थोडं प्रेशर आहे. पण 2 महिने रिलॅक्स होते. पण हो पण मुलांनी खूप इरिटेट करून सोडलं. छोट्या छोट्या गोष्टीवरून दोघं भांडणं करायचे. सो आता ते टॉम अँड जेरी सारखं होणार नाही, कारण दोघांची आता शाळा सुरू होणार आहे. रिलॅक्स आहे. मंडळी ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनल आवडलं सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.